आज बार्शी पंचायत समिती या ठिकाणी बार्शी तालुका पंचायत समितीच्या निर्वाचक गणांकरिताच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। त्याकरिता मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माननीय ओसवाल मॅडम तहसीलदार या ठिकाणी उपस्थित होत्या। आमचे सर्व सहकारी बीडीओ साहेब, सर्व सहकारी आणि बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये आज निर्वाचक गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील 1 ऑक्टोबर 2025च्या आदेशान्वये या ठिकाणी सोडत आयोजित केलेली होती। 1 ऑक्टोबर 2025च्या आदेशानुसार अनुसूचित जातीकरिता जो आरक्षण सोडायचे आहे त्याचे अधिकार माननीय विभागीय आयुक्त यांना दिलेले होते। माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडील 8 ऑक्टोबर 2025च्या आदेशानुसार आपल्या तालुक्यातील पांगरी 29 क्रमांकाचे निर्वाचक गण आणि त्याचबरोबर शेळगाव आर 38 क्रमांकाचे निर्वाचक गण, हे 2 निर्वाचक गण माननीय विभागीय आयुक्त यांनी अनुसूचित जातीकरिता अलहिदा आरक्षित केलेले होते लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाप्रमाणे। आज रोजी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उर्वरित जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचं आरक्षण या ठिकाणी काढायचं होतं। त्यामध्ये आरक्षणाची जी काही सोडतीची कार्यवाही आहे ती या ठिकाणी पंचायत समिती सभागृहात आपण सोडतीद्वारे काढलेली आहे आणि या सर्वांची आपल्याकडील जे 12 निर्वाचक गण आहेत त्यांचं मी या ठिकाणी थोडक्यात माहिती देतो। आपल्याकडे एकूण 12 निर्वाचक गण आहेत, त्यापैकी 2 अनुसूचित जातीकरिता राखीव राहणार आहेत, त्यापैकी 1 महिला असेल। नामप्र करिता 3 जागा आरक्षित ठेवायच्या होत्या आणि त्यापैकी 2 नामप्र महिलांकरिता आरक्षित ठेवायच्या होत्या। सर्वसाधारण करिता आपल्याला 7 जागा अनारक्षित ठेवायच्या होत्या, त्यापैकी 3 जागा महिलांकरिता आरक्षित ठेवायच्या होत्या। अशा पद्धतीने 12 जागांचं विवरण मी या ठिकाणी देतोय। लहान मुलीच्या हस्ते आपल्या शाळेतील आपण या ठिकाणी चिठ्ठीद्वारे सोडती काढलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आजची जी परिस्थिती असणार आहे आपली ती आरक्षण या पद्धतीने असेल। 27 उपळाई ठोंगे सर्वसाधारण महिलेकरिता, 28 आगळगाव नामप्र महिलेकरिता, 29 पांगरी अनुसूचित जाती सर्वसाधारण करिता, 30 कारी नामप्र सर्वसाधारण करिता, 31 उपळे दुमाला नामप्र महिलेकरिता, 32 गौडगाव सर्वसाधारण, 33 बावी सर्वसाधारण, 34 पानगाव सर्वसाधारण, 35 मालवंडी सर्वसाधारण महिला, 36 सासुरे सर्वसाधारण, 37 मानेगाव सर्वसाधारण महिला आणि 38 शेळगाव आर अनुसूचित जाती महिला। याप्रमाणे या आजची आरक्षणाची सोडत आपण काढलेली आहे आणि ही जी निवडणूक आहे आरक्षण चक्रानुक्रमे फिरण्याच्या प्रयोजनार्थ ही जी निवडणूक आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही पहिली निवडणूक समजून आपण हे आरक्षण काढलेले आहे। त्यामुळे मागचे जे आरक्षण यापूर्वी झालेले आहेत 95 पासूनचे ते या निवडणुकीचं आरक्षण काढताना गृहीत धरलेले नाहीत। यानंतरचे जे काही पंचवार्षिक नंतर आरक्षण सोडत होतील त्यावेळेस मात्र आजची जी आपण आरक्षण सोडत केलेलं आहे त्या जागांच्या आरक्षणाचा विचार त्यावेळेस केला जाईल। ही पहिली निवडणूक समजून आपण आपली जी आरक्षणाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पार पाडलेली आहे। ही यादी फायनल आहे का? हो, फायनल आहे। बरं, याच्यामध्ये कोणाला काही हरकती घ्यायची असतील तर त्यासाठी काही विचारलं आपण, याच ठिकाणी उपस्थित होते सर्वजण आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मग शेवटी संधी दिली की याच्यामध्ये कुणाला काही ऑब्जेक्शन आहे का, सर्वांचं समाधान करून आजची ही जी आपण आरक्षणाची सोडत आहे ती काढली। त्याला काय तारीख वगैरे आहे का? इथून पुढे काय 4 दिवसात हरकतीवर काय घेण्यासाठी? याच्यावर हरकतीचं हे नाही, आत्ताच असेल मग घेता येईल मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जर वाटलं तुम्हाला म्हणजे हरकत घेऊ शकते। हो, घेऊ शकते, आत्ताही घेऊ शकतील, जर कुणाची असेल तर आम्हालाही सांगू शकते। थँक्यू।